हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. जोरदार टाळ्या वाजवा. विठाला विठाला अभंगाच्या 5व्या चरणामध्ये तुकोबऱ्या बोलतात, शांतिरूपीनो हे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुकोबऱ्या बोलतात, जीवनामध्ये शांती प्रदान करा. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा, उतराल पहिलं धरा. महाराजांनी एवढी कीर्तन वाजवली आहेत, मला वाटतं परिचय आता सगळ्या महाराजांची. महाराज म्हणजे परमदरणीय समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे आवडते हेच वादक. परमदरणीय रामाणाचार्य महाराष्ट्रभूषण रामरावजी महाराज ढोक त्यांचे आवडते हेच वादक. परमदरणीय भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांना विचारलं तुमचा आवडता वादक कोण? भरत महाराज. जेवढे काही दिग्गज, अगदी गणेश महाराज वारंगे म्हणले तरी मी भरत महाराजच. हवा वाटे जना काही महाराज काही कायला येऊ नको म्हणले तर ते विचारतात कुठल्या डब्यात बसू. तसं प्रत्येकाला म्हणावं लागतं महाराज आमच्या गाडीत बसा. प्रत्येकाच्या गाडीत महाराज जर बसायला म्हणतात प्रत्येकाला. असं वादन त्यांचं महाराजांचं ऐका. शांतिरूपीनो हे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. शांती जीवनामध्ये असली पाहिजे. काय नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणून ओळखलं पाहिजे. गावातल्या लोकांनी ठरवले की दिवशी नाथ महाराजांना राग येत नाही ना, एक काम करा. एक जणाला 200 रुपयाची गरज होती, हे घे 200 रुपये आणि नाथ महाराजांना राग आणून दाखव. तरी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. तो नाथ महाराजांना राग आणण्यासाठी नाथ महाराजांच्या घराच्या जवळ गेला. घराच्या जवळ गेला महाराज. त्याने चप्पल न सोडता नाथ महाराजांच्या घरामध्ये प्रवेश केला. महाराज आता घरात, नवीन घरात जर चप्पल न सोडता आलं तर किती राग गेला पाहिजे महाराज. नाथ महाराजांनी सांगितलं इथपर्यंत नाही, तो देवघरापर्यंत गेला. नाथ महाराज म्हणले अरे वा, तुला मला भेटायला एवढी आस आणि आतुरता आहे की तुला चप्पल काढायला सुद्धा वेळ भेटला नाही. म्हणले एक काम कर, आलाय ना, त्याचा अर्धा राग तिथं शांत झाला. बस म्हणले आता जेवण करून जा. नाथ महाराजांची पत्नी गिरिजा माता दोघाला जेवायला वाढायला लागली. त्याला असं वाटलं नाथ महाराजांना जर राग आला नाही तर नाथ महाराज आपले 200 रुपये जातील. म्हणून जेवण वाढत असताना त्या नाथ महाराजांच्या पत्नीच्या अंगावर उडी मारून बसला.
नाथ महाराजांनी वरी पाहिलं, त्याला वाटलं आता राग येईल. नाथ महाराज म्हणले, गिरिजा तो तुझ्या अंगावरती उडी मारून बसलाय, त्याला सांभाळ. नाथ महाराजांपेक्षा एक पाऊल त्यांची पत्नी पुढे होते. त्याने सांगितलं, महाराज मला पहिलंच हरिपंडिताला काकेव घेऊन फिरायची सवय, मी याला खाली पडू देणार नाही. ही ज्याच्या जीवनात शांती आहे तो ग्रस्त आश्रमी धन्य. आणि तुकोबरे बोलतात, वाढवी महत्व वडिलांची. वडिलांचं महत्व वाढवणारे महाराज संतती जगामध्ये जन्माला आले पाहिजे. समाजामध्ये तुम्ही किती पैसा कमवलाय याला शून्य किंमत आहे, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संततीला किती चांगले संस्कार दिले याला जगात फार मोठी किंमत आहे. अशी संतती जगामध्ये निर्माण करा. अशी संतती मुलांनीही असं जगलं पाहिजे. कमीत कमी आपल्या जगण्याने समाजाला त्रास झाला नाही पाहिजे, समाजाला नाही त्रास झाला पाहिजे. कमीत कमी आपल्या आचरणामुळे आपल्या आईला कधी मान खाली घालावी लागणार नाही आणि वडिलांना कधी समाजात दुःख पोचणार नाही. असं जो जीवन जगला, तुकोबरे बोलतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोड. महत्व वाढवणारी मुलं असावी. आता सगळंच गणेश महाराज बदलत चालले, बारकी बारकी लेकरं हुशार झाले. परत महाराज एके दिवशी शाळेतला तास चालू होता, गुरुजी म्हणले, इकडे लक्ष दे, 10 मधनं 10 गेले वजा किती? पोरगं नुसतंच बघायला लागलं. त्याला म्हणले, 10 मधनं 10 गेले वजा किती? पोरगं नुसतंच बघायचं. गुरुजी म्हणले, तुला सोपं विचारू का? म्हणले, घरून येताना तुझ्या आईने डब्यामध्ये 2 चपात्या दिल्या, मधली सुट्टी झाली आणि तो दोन्ही चपात्या खाल्ल्या, डब्यात काय शिल्लक राहिलं? ती म्हणला, भात. बारकी बारकी लेकरं इतकी हुशार झालेत, खतरनाक हुशार झालेत महाराज. गणेश महाराज एके दिवशी चित्रकलेचा तास चालू होता. कृष्ण महाराज गुरुजी म्हणले, कोंबड्याचं चित्र काढा. कोंबड्याचं, एका पोरला कोंबड्याचं चित्रच जमाना. त्याने ते कोंबडा झाकायचं काय म्हणते, झाप. झापाचं चित्र खाल्लं आणि त्याच्या खाली लिहिलं, कोंबडा झापाच्या आतमध्ये आहे. गुरुजी पेपर तपासत तिथपर्यंत आले, बघितलं, कोंबडा झापाच्या आतमध्ये आहे. गुरुजी त्याच्या 4G नंतर गुरुजी त्याच्या खाली लिहिलं, ज्या दिवशी कोंबडा बाहेर येईल त्या दिवशी तुला मार्क देतो. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.